नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 6वी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत हडप्पा संस्कृती यामध्ये हडप्पा संस्कृती विषयीचे काही भाग, ते ठिकाणं तसेच स्नानगृह याबद्दलची माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण 6वी सामान्य ज्ञान भाग 2 या अंतर्गत हडप्पा संस्कृती याच विषयी अजून काही माहिती घेणार आहोत। तर आज शिकूया हडप्पा संस्कृती याविषयी माहिती घेऊया। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं वाक्य पहिलं मला असं सांगावंसं वाटतं की हडप्पा संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी ताम्र युगातील संस्कृती मानली जाते। कोणत्या युगातील? ताम्र, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। हडप्पा संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी ताम्र युगातील संस्कृती ही मानली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीचा जर काळ सांगायचा म्हटला तर तो कार्बन 14, काय सांगितलं जातो? कार्बन 14। आता तुम्ही म्हणाल की सर हे कार्बन 14 काय आहे? तर कार्बन 14 ही कालमापन करण्याची शास्त्रीय पद्धत आहे। कालमापन म्हणजे काय? तर साल मोजतो आपण। आज कसं म्हणतो, हे वर्ष आहे, ते वर्ष आहे, इसवी सन, त्या पद्धतीने कार्बन 14 या शास्त्रीय पद्धतीनुसार हडप्पा संस्कृतीचा कालावधी काय सांगितला जातो? बघा, इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। लक्षात घ्या, हडप्पा संस्कृतीचा कालावधी कार्बन 14 या शास्त्रीय पद्धतीनुसार इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 1500 असा मानला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती विषयाशी निगडीत आज आपण कोणकोणते मुद्दे बघणार आहोत तर ते लक्षात घेऊया। समाज रचना, करमणुकीची साधने, धर्मकल्पना, आहार, घरगुती उपकरणे, वजन व माप या मुद्द्यांविषयी आज आपण हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो समाज रचनेपासून। आता समाज कोणाला म्हणायचं? तर आपलं घर, आपलं कुटुंब, तसेच आपल्या शेजारचं घर, त्यांचं कुटुंब, आपलं गाव, गावातील सर्व कुटुंब, याचा अर्थ काय? आपल्या आसपासची माणसं व आपण हे सर्व मिळून काय तयार होतो? समाज तयार होतो, हे लक्षात घ्या। आपल्या घरातील माणसे व आपल्या गावातील आजूबाजूची माणसे या सर्वांनी मिळून काय तयार होतो? समाज तयार होतो। मग हडप्पा संस्कृतीमध्ये पण असं होतं का? शेजार शेजार असायचा का? मग इतर गावातील माणसांना ते सहकार्य करत होते का? तर होते। म्हणजे ही समाज रचना बघताना आपल्याला असं बघावं लागेल की समाज रचना ही कुटुंब व्यवस्थेवर आधारित होती। लक्षात घ्या, हडप्पा संस्कृतीची समाज रचना ही कुटुंब व्यवस्थेवर आधारित होती, हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। मग ही कुटुंब व्यवस्था असताना याच्यामध्ये प्रामुख्याने 3 वर्ग तयार करण्यात आलेले होते। असं कशावरून म्हणू शकतो? तर त्याच्या अवशेषांवरून। हडप्पा संस्कृतीमध्ये जे अवशेष सापडलेत त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की त्यामध्ये समाज रचना ही कशी होती? तर 3 वर्गांवर आधारित होती। एक म्हणजे राज्यकर्त्यांचा वर्ग, जे राज्य करतात असा राजा, असा राज्यकर्त्यांचा वर्ग। त्यानंतर व्यापार म्हणजे वस्तू विकणारे असे व्यापारी वर्ग, आणि सर्वसामान्य जे गोरगरीब असतील किंवा इतर काही उद्योग करत असतील ते सर्वसामान्य, हा तिसरा वर्ग होता। परत लक्षात घेऊया, हडप्पा संस्कृती या मुद्द्याअंतर्गत समाज रचनेमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? तर हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये प्रामुख्याने 3 वर्ग पाहायला मिळतात: राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य वर्ग, हे 3 वर्ग पाहायला मिळतात। त्याचबरोबर हडप्पा संस्कृती काळातील लोक सुद्धा नदी काठी, बघा इथं नदी हा शब्द लिहिलाय, नदी काठी पाणी उपलब्ध असल्यामुळे नदी काठच्या सुपीक भागामध्ये ते शेती करत होते। आणि शेतीबाबत सर्वात महत्वाचं वाक्य आपल्याला शिकायचं आहे। मी बघा चौकटीमध्ये ते लिहिलंय, शेती हा कणा होता कोणाचा? हडप्पा संस्कृतीच्या समाज रचनेचा। तुम्हाला यावर प्रश्न विचारू शकतात की हडप्पा संस्कृतीच्या समाज रचनेचा कणा खालीलपैकी कोण होता? तर कणा याचा अर्थ काय हो? पाठीचा कणा हा आपला मेन आधार आहे। आपल्याला जर उभं राहायचं असेल ताठ, तर पाठीचा कणा आवश्यक आहे। म्हणजे सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे कणा असा शब्द वापरला जातो। कणा याचा अर्थ असा आहे की त्या लोकांसाठी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट कोणती? तर आपण प्रश्न असा केला होता विद्यार्थी मित्रांनो,
हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये समाज रचनेसाठी कणा म्हणून कोणाकडे बघितलं जायचं, तर शेती या व्यवसायाकडे बघितलं जायचं. किंवा हडप्पा संस्कृतीतील समाज रचनेचा कणा खालीलपैकी कोणता होता, तर तो शेती हा होता. शेती हे लक्षात ठेवा. हडप्पा संस्कृतीच्या समाज रचनेचा कणा हा शेती आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही झाली समाज रचनेबद्दलची थोडीशी माहिती. आता येऊया पुढच्या मुद्द्याकडे, करमणुकीची साधने. करमणूक म्हणजे काय हो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टाइमपास. काय म्हणतो? टाइमपास. आपल्याला काय काम केल्या केल्या किंवा अभ्यास केल्या केल्या कंटाळा येतो, मग आपल्याला काहीतरी टीव्ही बघावा असं वाटतो, क्रिकेट खेळावं असं वाटतं, किंवा इतर काही मोबाईलवर गेम खेळाविषयी वाटते. ही झाली आपली करमणुकीची साधने, ही आपल्या टाइमपासची साधनं झाली. मग हडप्पा संस्कृतीच्या काळातील लोक जेव्हा काम करून दमत असेल किंवा त्यांना कंटाळा येत असेल ना, त्यांना सुद्धा, कारण ती पण माणसंच होती, मग त्यांना कंटाळा आल्यानंतर ती करमणूक कशी करायची, त्यांची करमणुकीची साधने कोणती होती? चला तर विद्यार्थी मित्रांनो, शिकूया दुसरा मुद्दा, करमणुकीची साधने. आता करमणुकीच्या साधनामध्ये बघा, सोंगट्या आणि फासे हा महत्वपूर्ण मुद्दा आहे. सोंगट्या आणि फासे यांचा खेळ ही माणसं खेळत होती. सोंगट्या, फासे, बघा ते फासे टाकतात. आपण सापशिडी खेळतो का नाही, सापशिडी, त्याच्यामध्ये ठोकळा असतो बघा चौकोनी, त्यालाच फासा असं म्हणतो आपण. त्या काळामध्ये 2 फासे घेतले जायचे आणि ते खेळले जायचे. म्हणजे सोंगट्या असो किंवा फासे असो, ही या काळातलं करमणुकीचं साधन होतं. त्याचबरोबर नृत्य असो, नृत्य म्हणजे नाचणं, किंवा गायन असो, गाणं म्हणणं असो, त्याचबरोबर शिकार व प्राण्यांच्या झुंजी ही माणसं लावत होती. म्हणजे नाच गाणं पण करत होती, नाचत पण होती, गात पण होती, गाणं म्हणत पण होती, त्याचबरोबर शिकार करत होती व प्राण्यांच्या झुंजी सुद्धा लावत होती. आता ही झालं मोठ्यांबाबत. लहान मुलांबाबत जर वाक्य बोलायचं झालं तर लहान मुलांसाठी भाजक्या मातीपासून सुबक म्हणजे काय, दिसायला सुंदर, त्यांचा आकार व्यवस्थित असणं, त्याला सुबक म्हणतात. तर लहान मुलांसाठी भाजक्या मातीपासून सुबक अशी खेळणी तयार केली जात होती. ही झाली करमणुकीची साधने. लक्षात घ्या, अशा प्रकारे ते आपलं करमणूक करून घेत होते. त्यानंतर बघा, करमणुकीच्या साधनामध्ये तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्या व्यतिरिक्त जर दुसरं आलं तुम्हाला तर ते याच्यामध्ये घेता येणार नाही. उदाहरण आपण सांगूया, खालीलपैकी हडप्पा संस्कृतीच्या काळातील लोकांचं करमणुकीचं साधन नव्हतं, कोणतं नाही हे विचारलंय. याचा अर्थ कोणतं आहे आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणतं नाही, तर समजा मी म्हटलं क्रिकेट, तर क्रिकेट यांचं आहे का हो? नाही. टीव्ही पाहणे हे यांचं आहे का? नाही. म्हणजेच काय, कोणता आहे, तर सोंगट्या, फासे, नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी, शर्यत सुद्धा नाही, शर्यत लावत नव्हते, तर शिकार व प्राण्यांच्या झुंजी खेळत होते व लहान मुलांसाठी भाजक्या मातीपासून खेळणी तयार केली जात होती. ही झाली करमणुकीची साधने, हा मुद्दा. आता जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे, धर्मकल्पना. आता धर्मकल्पनेचा अर्थ लक्षात घेऊया. धर्म म्हणजे काय, तर आता बघा, आपला भारत देश हा धर्मनिरपेक्षता हा पाळणारा देश आहे. आपल्या भारतामध्ये सर्व धर्मांना आपण काय करतो, तर सर्व धर्मनिरपेक्षता आपलं राष्ट्र आहे. मग आपण काय करतो, तर आपण मंदिरामध्ये जातो, देवाची प्रार्थना करतो, देवाची आरती करतो. मग तसं त्या काळामध्ये धर्म याचा अर्थ देवासाठी काय करत होते का, मग ते कोणाला देव मानत होते, तर ते आपण लक्षात घेऊया धर्मकल्पना या मुद्द्यामध्ये. तर बघा, जमिनीला ते देव मानायचे. जमीन जी त्यांना शेती देते, उत्पन्न देते, अन्न देते खायला, तर त्या भूमातेला, बघा भू म्हणजे जमीन, तर त्या जमिनीला ते मातृदेवता मानत. तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. काय प्रश्न विचारतील, तर हडप्पा संस्कृतीतील लोक खालीलपैकी कोणाला देव मानत होते किंवा मातृदेवता म्हणत होते, तर जमिनीला काय म्हणतात, मातृदेवता ते म्हणत होते. किंवा असाही प्रश्न करतील की हडप्पा संस्कृतीतील लोक जमिनीला खालीलपैकी काय म्हणत होते, तर मातृदेवता म्हणत होते. मातृ म्हणजे माता, आई, म्हणजे जमिनीला ते देव मानत होते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची सुद्धा ते पूजा करत होते. बघा लक्षात ठेवा, सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची सुद्धा ते काय करत होते, पूजा करत होते. आता कालीबंगन कशावरून आपण सांगू शकतो, तर कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड ही याचा अवशेष माणसांना सापडलेला आहे, म्हणून ते सांगू शकतात की अग्निकुंड किंवा अग्नीची पूजा ते करत होते. कालीबंगन, लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील
की अग्निकुंड कोणत्या ठिकाणी सापडलं, कालीबंगन, किंवा कालीबंगन या ठिकाणी काय सापडलं, तर अग्निकुंड सापडलं. अशा प्रकारे तुम्हाला हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जाऊया आहाराकडे. आहारामध्ये म्हटलं तर प्रमुख अन्न गहू आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हडप्पा संस्कृतीच्या काळातील लोकांचं प्रमुख अन्न काय आहे, गहू. प्रमुख अन्न गहू, त्याबरोबर खजूर आणि दूध हे असत. त्याचबरोबर जवळ ते प्राणी बाळगत असत, पशुपालन करत असत, त्यामुळे ते मांस सुद्धा खात होते. त्यानंतर जाऊया घरगुती उपकरणाकडे. ती मातीची भांडी प्रामुख्याने वापरत. कुंभार कसा मातीची भांडी घडवतो तसं ते मातीची भांडी घडवत होते आणि प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे मातीची भांडी वापरत होते. त्याचबरोबर ब्रॉन्झ असेल किंवा चांदी असेल या धातूंपासून पण बनवलेली ती भांडी वापरत होते. आणि शेवटचा मुद्दा येऊया, वजन व माप. ते मोजमाप कसं करायचे, तर 16च्या पटीत मोजमाप करायचे. तुम्हाला प्रश्न विचारतील, हडप्पा संस्कृतीतील लोक वजन व माप खालीलपैकी कोणत्या पट्टीत करत होते, 16च्या पट्टीत. सर्वात कमी माप होतं 0.8565, सर्वात जास्त 274.938. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हडप्पा संस्कृती याविषयी काही माहिती बघितली. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.